आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गुटखा तस्करीचा हायटेक फंडा, 14,92,000चा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार। देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेर वस्तीजवळ रात्री ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झालाय। संशयास्पद हालचाली करणारी MH41 BL 9848 क्रमांकाची मारुती सुझुकी इर्टिगा ग्रामस्थांनी अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली। त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आलाय। या कारवाईत 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे। नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनातून 57 बिग पॅक केसरयुक्त विमल पान मसाला, 736 V1 बिंग तंबाखू पॉकेटे, 1980 किंग पॅक केसरयुक्त विमल पान मसाला, 440 V1 किंग पॅक तंबाखू पॉकेटे, 220 केसरयुक्त विमल पान मसाला पॉकेटे आणि 220 V1 तंबाखू पाकिटे असा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला। या मालाची किंमत 4,92,200 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 10 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इर्टिगा जप्त करण्यात आली। अशा प्रकारे एकूणच 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान। वाहनाच्या पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेटसमोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसविण्यात आला होता। रिमोटचे बटन दाबताच काही क्षणात नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात असल्याने वाहनाचा नोंदणी क्रमांक दिसत नव्हता। त्यामुळे पोलीस परिवहन विभाग आणि CCTV कॅमेऱ्यांची दिशाभूल करून प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले। या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार राहणार भौर तालुका देवळा याला ताब्यात घेण्यात आले असून सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने राहणार खर्डे तालुका देवळा हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। देवळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार फरार आरोपी कुणाल संजय मेने याच्या विरुद्ध यापूर्वीही देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये गुटखा तस्करीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे तो सराईत गुटखा तस्कर असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक 182/2026 भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, राहुल सिरसाट, दिलीप सोनवणे, श्रावण शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।